प्रताप सरनाईक आहेत. सर, दसरा मेळावा आहे, ठाकरेंचा देखील मेळावा होतोय, काय तुम्ही त्यांना शुभेच्छा द्याल विरोधकांना? विरोधकांना काय शुभेच्छा द्यायच्या, विरोधकांनी उलट आम्हाला शुभेच्छा द्यायच्या की खूप वर्ष आता ते आम्हाला हा यांचा मेळावा अशा पद्धतीने होतो, तशा पद्धतीने होतो, पैशाचा महापूर होतो. आता ते काय करतायत? मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये पूर परिस्थिती असताना सुद्धा एवढ्या मैदानावर मेळावा घेऊन खर्च करायची त्यांना म्हणजे गरज नव्हती. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी समस्त शिवसैनिकांना आवाहन केलं की ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्या त्या ठिकाणी सगळ्यांनी थांबावं आणि जेवढी मदत शेतकऱ्यांना करता येईल तेवढी करावी. आणि आमचे शेतकरी बांधवांना सगळे आमचे शिवसैनिक मदत करतायत. आम्ही सुद्धा आजच्या ह्या मेळाव्याच्या माध्यमातून जो काही निधीचं संकलन होईल तो निधी घेऊन आम्ही सुद्धा दिवाळी सगळ्या आमच्या शेतकऱ्यांसमोर साजरी करणार आहोत. खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक ह्या ठिकाणी आलेला आहे आणि तो बाळासाहेबांचे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार शिंदे साहेबांच्या मुखातून घेऊन पुढे मार्गक्रमण करणार. ठाकरेंना दसऱ्याच्या शुभेच्छा कशा द्याल? नाही, ठाकरेंना काय, सगळ्यांनाच दसऱ्याच्या शुभेच्छा. तमाम महाराष्ट्रातल्या हिंदू आणि देशातल्या हिंदू बंधू भगिनींना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. नक्कीच हे होते प्रताप सरनाईक यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा ठाकरे बंधूंना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. लोकमत, मुंबई.